त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला. कोणाशी झाला माहित आहे का? कोणाशी झाला? येस, सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. ज्योतिबा फुले यांना कळलं होतं की जर देशाची प्रगती करायची आहे तर मुलींना शिकवलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. मग सावित्रीबाई फुले लिहायला शिकल्या, वाचायला शिकल्या आणि त्यानंतर त्या शाळेमध्ये जाऊन शिकवू लागल्या. नंतर आता सावित्रीबाई फुले घराच्या बाहेर पडल्या. रस्त्याने जात असताना लोक त्यांच्या अंगावरती शेण फेकायची, त्यांना दगड फेकून मारायची, त्यांच्या अंगावरती घरातलं घाणेरडं पाणी सुद्धा फेकायची. तरी सुद्धा या माया माऊलीने हातामध्ये घेतलेलं जे काम होतं, कोणतं काम त्यांनी हातामध्ये घेतलं होतं? मुलींना शिकवायचं, लिहायला शिकवायचं, वाचायला शिकवायचं. कळलं? तरी सुद्धा या माया माऊलीने हातामध्ये घेतलेलं काम सोडलं नाही. अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांनी भरपूर कार्य केलेले आहे. ते कार्य प्रस्तुत करण्यासाठी मी आजची सावित्री आनंदगिरीला आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आनंदीसाठी. नमस्कार, मी आनंदी, वर्ग 6वीची विद्यार्थिनी. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलात का मला? नाव सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोसे नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9 वर्षाच्या ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. पण हळूहळू मला कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो काही साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच. त्या काळी बायांना उंबरा वलंडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं बरी. स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण त्या सर्वावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास, एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educate women first, because if a woman educate, the whole house will be educated. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेर पडूच देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते. आले घरी आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि झाला माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, आकार, उकार, बे एक बे, बे दोन्ही चार, हाच ध्यास. मी लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि काव्य सुद्धा रचू लागली. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि पहिली शिक्षिका मी आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपट्यासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगाल तर नाव होईल. मी मन घट्ट केलं आणि टाकला पाऊल. मी शाळेत जायची तेव्हा लोक माझ्याकडे टकामका पाहायची, टोमणे मारायची, अंगावर शेण फेकायची, दगडगोटे मारायची. परंतु माझी पावलं शाळेच्याच दिशेने पडत होती. शाळेत गेल्यावर पोरींच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मला हिंमत आली. मी पोरींना शिकवायला सुरुवात केली. पोरी जेव्हा पाठीवर लिहत होत्या, जणू असं वाटत होतं की त्या स्त्री जातीचं भवितव्य लिहत होत्या. तुम्हाला सांगते, शाळेत गेल्यावर मला खूप संकटांना तोंड द्यावे लागले. अंगावर शेण, दगडगोटे तर झेलले, पण माणसांच्या त्या वाईट नजरा झेलणं फार कठीण होतं. एकदा तर एक माणूस माझ्या पुढे आला आणि म्हणाला, माग फिरायचं माग. ज्योतिबाची बायको ना तू, अशी कुठे चालली तुरू तुरू? बाई
बाईच्या जातीला एवढा धीटपणा बरं नवं. कदाचित त्याला माहित नसावे. आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहेत अशी घेतली आणि सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि म्हणाली, आज आलं थोबाड फुटलं, पण उद्या जर आलास ना तर तुझ्या रक्तानेही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जाती व धर्माची असो, तिला नेहमीच अत्याचाराला बळी पडावं लागते आणि यासाठीच आम्ही काम केलं. सती प्रथा, केशवपण या सर्वांवर आम्ही मात केली. विधवा महिला काशोबाईच्या मुलालाच म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं, त्याला मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. प्लेग हा संसर्गजन्य होता, म्हणून कधी ना कधी तो मला सुद्धा होणार होता. आणि अशा बिमारीवर आम्ही सुद्धा मात केली. आणि म्हणून कारण आनंद होता तो आया बायांना शिकवण्याचा. आणि म्हणून म्हणे, विद्यो विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मुलींना शिकवा, वाचवा. एक मुलगा जर शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो, पण मुलगी जर शिकली ना तर संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते. धन्यवाद. सावित्री सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं तुमच्या सोयीनुसार कौतुक बी करता, पण ह्याचा अर्थ तुम्ही मला गृहीत धरता. ह्याचाच राग मी तुमच्या समोर बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा धांडा गोतास काढ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढ बाबा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या ज्या माझा वारसा सांगतात, ज्या माझा वारसा सांगतात त्याच वेगान झाल्या. असं होय, मला कुठे दिसले होते, मला कुठे माहित, मला कुठे दिसले होते पुढचे. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या, श्राप, दगडांबरोबर शेणही सोसले. तुमच्या शब्दात सांगायचं तर रात्रंदिवस घासले. आज मी कसला गाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुमच्यासाठी शाळा काढली ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारो समाजसेवेसारखा हा बँड बाजार तशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवसले. म्हणूनच तुमच्या पहिल्या कानी हे गरण घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही, आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. शाळा काढणारे काढते, तुम्ही काढीत बसायचे नाही. शाळा काढणारे काढते, तुम्ही काढीत बसायचे नाही. तुम्ही फक्त पुरोगामीचा खरा वारसा घ्यायला पाहिजे. तुम्ही फक्त पुरोगामीचा खरा वारसा घ्यायला पाहिजे. एखादं दुसरं यशवंत शोधून त्याला फक्त आधार द्यायला पाहिजे. एखादं दुसरं यशवंत शोधून त्याला फक्त आधार दिला पाहिजे. माझी खरी लेक ती जी असत्यापुढे झुकत नाही. माझी खरी लेक ती जी असत्यापुढे झुकत नाही. ती कोणत्याही बुवाबाबाकडे अंधेपणे माथा टेकत नाही. ती कोणत्याही बुवाबाबाकडे अंधेपणे माथा टेकत नाही. आमच्याच मातीत आमच्याच लोकांना विजभाव करताना बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR काढावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR काढावा लागला. आपल्या सोयीचं नसलं की बिचारा कोणी कानाडोळा करतो. आपल्या सोयीचं नसलं की बिचारा कोणी कानाडोळा करतो. समोरच्यासाठी काही करावं म्हटलं की आपल्या पोटात गोळा येतो. समोरच्यासाठी काही करावं म्हटलं की आपल्या पोटात गोळा येतो. ज्योतिबा शिवाय सावित्री नाही, सावित्री शिवाय ज्योतिबा नाही. विचारांची ही ठेव सर्वांना लागावी. म्हणूनच लेकींनो मी तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग. आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जातीमधी. ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जातीमधी.
आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली. ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली. तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे. या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे. ज्ञानाची ही उंच पताका अजून गगनी जुळे ग. ज्ञानाची ही उंच पताका अजून गगनी जुळे ग. आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. धन्यवाद. ठीक है, तो हम लोग फिर से एक बार रिवीजन करते हैं. आज बर्थ एनिवर्सरी है इनकी, सावित्रीबाई फुले. ठीक है, उनके पापा का भी नाम बताया गया. आनंदी दीदी ने बताया था, आपको याद है? कौन बताएगा? यशवंत तो उनकी बेटी का नाम था, डॉक्टर यशवंत. ठीक है, पहली स्कूल कब शुरू की थी वो डेट बताइए. वेरी गुड. 1 जनवरी. ईयर कौन सा था? 1840. यस, 1848. यानी आज से 175 ईयर्स एगो. इतना पुराना स्कूल पुणे में अभी भी है. वो गिरने के लिए अगर अभी आ गया है, यानी बस कुछ साल अगर हो गए तो नहीं रहेगा. इतना पुराना स्कूल वो वहां पर उन्होंने बनाया. पहला कि आज जितनी भी लड़कियां हमारे सामने दिखती है, आप जितना भी आज कुछ हम लोग एडवांसमेंट देखते हैं सोसाइटी का, सबसे बड़ा हम लोग देखेंगे जो भी कल्चर डेवलप हो चुका है, दैट इज ओनली बिकॉज ऑफ द यू गर्ल्स. आप लड़कियां सीखी है, इस वजह से पूरा सोसाइटी में डेवलपमेंट हो चुका है. काफी सच कहा था आनंदी ने कि अगर एक लड़का सीखता है तो सिर्फ वो अकेला ही सीखता है, उसके अकेले का डेवलपमेंट है. लेकिन अगर एक लड़की सीखती है तो पूरे घर का, पूरे समाज का, पूरे शहर का और पूरे देश का विकास होता है. क्योंकि जो परकोलेशन रहता है, जिसे हम लोग संस्कार कहते हैं, वो वही से ही परकोलेट हो जाते हैं. तो आज हम लोग जितने भी यहाँ पर एक सुसंस्कृत समाज में रहते हैं, उसका सबसे बड़ा जो भी कुछ श्रेय जाता है वो सावित्रीबाई फुले इनको जाता है. सावित्रीबाई फुले इनके साथ और एक लेडी टीचर वो टाइम पर रहा करती थी. उनका नाम आपको पता है? जैसे कुछ दिन सावित्रीबाई फुले अकेली टीचर थी. वो रास्ते से जब जाती थी तब जैसे इतना बड़ा शहर नहीं रहता था. पुणे भी जो एरिया है, भिडेवाड़ा जिस एरिया में, वो काफी कंजस्टेड एरिया है और इतना डेवलप नहीं था. छोटे छोटे ही घर थे, मट्टी के घर थे. तो वहां पर गाय वगैरह घर के सामने बांध के रखते थे. तो जैसे सावित्रीबाई जा रही है तो लोग क्या करते थे, कीचड़ लेते थे, गोबर लेते थे, मट्टी लेते थे और उनको फेंक कर मारते थे. वो फेंक कर मारने का रीजन क्या था? ताकि ये स्कूल में जाना बंद कर दे और बच्चों को पढ़ाना बंद कर दे. लेकिन इतना रहने के बाद भी उन्होंने वो चीज के लिए कभी भी पीछे नहीं आए. तो फिर क्या करते थे? वही गंदे कपड़ों से बच्चों को पढ़ाते थे क्या? नहीं. तो स्कूल के लिए एक नई साड़ी साथ में और लेके जाते थे. वहां पर फिर से अच्छी तैयारी करते थे और फिर वो तैयारी के साथ फिर से बच्चों को पढ़ाया जाता था. फिर घर वापस आते थे, लोग पत्थर मारते थे, लोग उनके ऊपर कचरा काढ़ी या गोबर फेंक के मारते थे. फिर से घर जाते थे, फिर से तैयारी करते थे और अपने काम करते थे. तो इनका एक काम देखते हुए वहाँ के कुछ लोगों ने अपने बच्चों को भेजना शुरू कर दिया. तो वो जो लोगों ने बच्चों को भेजना शुरू कर दिया तो उनको भी इन लोगों ने, कुछ लोगों ने उनको भी डांटा, आप बिल्कुल मत भेजो. अगर आप भेजोगे तो हम आपके साथ बात नहीं करेंगे, हम आपकी दुकान से कोई सामान नहीं खरीदेंगे, हम आपको नौकरी नहीं देंगे. लेकिन वो लोगों ने भी वो टाइम पर
उन्होंने ये समझा कि उनकी बेटियों में काफी अच्छा डेवलपमेंट आ रहा है और उन्होंने कहा था आपको जो करना है वो करो, हम हमारी लड़कियों को पढ़ाएंगे। तो उसका ये आज हम लोग देखते हैं कि सोसाइटी में या हमारे भारत का जो भी कुछ उत्थान हम लोग आज देखते हैं, वो सबसे बड़ा जो भी क्रेडिट जाता है एजुकेशन केस में, वो ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले इनको जाता है। कुछ दिनों के बाद एक नए टीचर उनके साथ आ गए सावित्रीबाई फुले के साथ, उनका नाम था फातिमा शेख, मुस्लिम। क्या नाम था उनका? फातिमा शेख। जैसे मुस्लिम में तो एजुकेशन नहीं के बराबर ही, आज भी एजुकेशन में मुस्लिम काफी पीछे है। 175 ईयर्स अगो वो टाइम पर फातिमा शेख ने भी उतनी हिम्मत की कि नहीं चलो ठीक है कुछ भी अगर हो जाए, लेकिन मुझे आप सिखाओ, मैं आपके साथ दूसरे स्कूल में शुरू कर दूँ आती हूँ। तो 1848 से 1850 तक पूना में 4 नई स्कूल शुरू कर दी गई। ज्योतिबा फुले ने 2 साल में 4 नई स्कूल पूना में फिर से लड़कियों के लिए शुरू की गई और इतना बड़ा 2 साल में 4 स्कूल तक डेवलपमेंट और लड़कियों का आजाद सोसाइटी का भी टीचर्स जुड़ते गए और उन्होंने सबको पढ़ाया। आगे घर में बेटा, तो हम लोगों को एक बात का ख्याल रखना है कि जो भी चीजें हमारे लिए आज आसानी से मिल रही है, उसके पीछे इन लोगों ने काफी बड़ा त्याग किया हुआ है। तो उन लोगों को हम लोगों को मेमोराइज करना है, हमको उसको फिर से एक बार हमारे लिए इन्होंने क्या किया ये समझना है। इस वजह से ऐसे दिनों का आयोजन किया जाता है। तो आप सभी को इस दिन की हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद।